नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, डोळुले शिणले पाहता वाटुली, डोळुले शिणले पाहता वाटुली, अवस्था दाटली हृदया माझी, अवस्था दाटली हृदया माझी, तू माझी जननी, सखिये सांगितिणी, विठ्ठले धावुनी देई क्षेम, विठ्ठले धावुनी देई क्षेम। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, पुरुषोत्तम मास चालू आहे, अधिक श्रावण मास चालू आहे, चातुर्मास चालू आहे आणि या काळामध्ये आपण हरिनाम घेणं, हरिकथा ऐकणं, श्रवण करणं, कीर्तन करणं, चिंतन करणं, हरिपाठ गाणं लाभदायी असतं, हरीचं दर्शन घेणं हे पण लाभदायी असतं। तर मित्रांनो, अभंगाची सुरुवात डोळा या शब्दाने झालेली आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहे त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल। आजचा विषय आहे डोळ्याची साथ आणि घ्यायची काळजी। बरोबर, डोळ्याची साथ आणि घ्यायची काळजी। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला एक नाही तर दोन नेत्रशल्य चिकित्सक आपल्या सोबत आज आहेत, डॉक्टर वर्षा रोकडे मॅडम आणि डॉक्टर किशोर खाडे सर। नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, डॉक्टरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। प्रथम सुरुवात मॅडम कडून करूया। डॉक्टर वर्षा रोकडे, आपण प्रमुख वैद्यकीय अधिकारी आहात, मुरली देवरा म्युनिसिपल नेत्र रुग्णालय मुंबई येथे। हे मुंबईतलं सर्वात जुनं स्पेशालिटी असं डोळ्याचं रुग्णालय आहे आणि आपण हेड ऑफ स्कूल ऑफ ऑप्टिमेट्री मुंबईच्या आहात। आपण डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर देखील आहात मुंबई डिस्ट्रिक्ट ब्लाइंडनेस कंट्रोल सोसायटी येथे। आपण DNB केलं आहे ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये आणि गेली 12 वर्ष आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सेवा देत आहात। आणि आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर किशोर यशवंत खाडे, आपण नेत्रशल्य चिकित्सक आहात आणि वैद्यकीय सल्लागार आहात। आपला दवाखाना बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण आपलं MBBS शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज येथून केलं। पुढे आपण आपलं MS जे आहे ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये गोवा मेडिकल कॉलेज जे आहे बांबोलीम येथून आपण केलं। पुढे आपण फेलोशिप देखील घेतली, फेलोशिप मेडिकल रेटिना या विषयात घेतली आणि FICO म्हणजेच फेलोशिप ऑफ इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी ही पदवी देखील आपण मिळवलेली आहे। वैद्यकीय अध्यापनाचा देखील आपल्याला अनुभव आहे। आपण ESIC PG इन्स्टिट्यूट म्हणजेच कामगार रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील आपली सेवा दिलेली आहे। शिवाय आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत। तर असे बहुगुणी आजचे आपले पाहुणे आहेत। मित्रांनो, कार्यक्रम आपलाच आहे, मनामध्ये कुठलीही शंका ठेवायची नाही। आम्हाला तुम्ही खूप आवडता, त्याच्यामुळे कुठलीही शंका मनात न ठेवता बिंदास आम्हाला फोन करायचा आहे। त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 मुंबईचा STD कोड, पुढे नंबर आहे 24908050, 24988050। पुन्हा एकदा मी नंबर सांगतो, 022 मुंबईचा STD कोड, 24908050, 24988050। बरोबर मित्रांनो, आणि नेहमीचीच आग्रहाची विनंती, जेव्हा तुमचा फोन जोडला जाईल नंबर 1 तेव्हा आपला दूरदर्शन संचाचा आवाज एकदम कमी करायचा आहे, बंद केला तर उत्तम, जेणेकरून तुमचा जो आवाज आहे, तुमचा जो प्रश्न आहे तो आम्हाला स्पष्ट ऐकायला येईल आणि आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकू। नंबर 2, आपला प्रश्न सलग विचारायचा आहे। नंबर 3, विषयाला अनुरूपच असा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। सुरुवात करूया डॉक्टर वर्षा यांच्याकडून। मॅडम, पहिला प्रश्न, डोळे येणं म्हणजे काय आणि यामध्ये डोळ्याच्या कुठल्या भागावर परिणाम होतो त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा। आता आपण आधी डोळे येणे याला काय म्हणतात तर कंजंक्टिव्हायटिस असं म्हटलं जातं। तर कंजंक्टिव्हायटिस म्हणजे कुठला पार्ट डोळ्याचा इन्व्हॉल्व होतो, तर हे आपलं एक डोळ्याचं मॉड्यूल आहे। हा पुढचा जो क्लिअर पार्ट असतो याला आपण कॉर्निया किंवा बुबुळ म्हणतो। हा सोडून
डोळ्यांचा जो पांढरा पार्ट असतो त्याच्यावर एक पातळ पडदा कव्हर असतो. आपण आता स्लाइडमध्ये बघूयात, इथे आपल्याला दिसेल की हा जो डोळ्यांची बुबुळ सोडून जो पांढरा पार्ट आहे जो जांभळ्या कलरमध्ये दाखवलेला आहे आणि खाली परत पापणीच्या आतल्या बाजूला जो कव्हर आहे जो निळ्या कलरमध्ये दाखवलेला, हे दोन्ही पार्ट एकदम पातळ पापुद्रा असल्यासारखे पडदा असतो, त्याला आपण कंजंक्टिव्हा म्हणतो. तर कंजंक्टिव्हायटिसमध्ये हा जो कंजंक्टिव्हा असतो त्याला त्या भागाला डोळ्याच्या सूज येते, त्यामुळे डोळ्यांमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना सूज येते आणि आपले डोळे लाल होतात. तर कंजंक्टिव्हायटिस काय असतं किंवा डोळे येणे काय असतं, हे सूज कशामुळे येते, तर हा कंजंक्टिव्हायटिस हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो आपल्याला विशेषतः पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतो. तर त्यावेळेला काय असतं, तर पाऊस जोरात पडत असतो, त्याच्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर येतात, त्याचबरोबर वातावरणात बदल होतात, हवेतील आर्द्रता वाढली जाते. या सगळ्या गोष्टींमुळे जे जीवाणू आणि विषाणू असतात त्यांना अनुकूल वातावरण तयार होतं आणि त्यांची वाढ व्हायला सुरुवात होते. या सगळ्यांच्या गोष्टींमुळे इन्फेक्ट होऊन आपल्याला डोळ्यांची साथ जनरली पावसाळ्यात पाहायला मिळते. फारच छान. वर्षा मॅडमने आपल्याला सांगितलं की कंजंक्टिव्हा म्हणजे हे जे डोळे येणं जे आहे तो पापुद्रा असतो त्याविषयी माहिती दिली. म्हणजे आपल्या मोबाईलवर जसं स्क्रीन गार्ड असतो तशा टाईपमध्ये एक आपल्याला डोळ्यावर आवरण असतं आणि त्याला येणारा सूज म्हणा, दाह म्हणा, त्याविषयी आपली चर्चा चालू आहे. डोळे येण्यावर चर्चा चालू आहे. डॉक्टर किशोर यांच्याकडे वळूया. पुढला प्रश्न डॉक्टर साहेब की डोळे येण्याची कारणं काय आहेत आणि सध्या कुठल्या प्रकारची साथ आपण बघतोय? सध्या डोळे येण्याचे मुख्य कारण 3 आहेत, जसं जीवाणू आणि विषाणू आणि तिसरं म्हणजे ॲलर्जिक. हे 3 मुख्य कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला डोळे येतात. आत्ता सध्या मुंबईतच नव्हे तर राजस्थान, गुजरात या ठिकाणी सुद्धा डोळ्याची साथ फारच वाढलेली आहे. तर मेन कारण आहे हे आता आपण व्हायरल कंजंक्टिव्हायटिस, ज्याला आपण विषाणू असे म्हणतो, या कंजंक्टिव्हायटिसची साथ फारच वाढलेली आहे मुंबईत सुद्धा. सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन जे बोलतो आपण, जीवाणू मुळे जे डोळे येतात, हे सेकंडरी इन्फेक्शन सुद्धा व्हायरल सोबत होत आहे. सो आपण असं बघू शकतो की व्हायरल आणि बॅक्टेरियल हे दोन्हीही कंजंक्टिव्हायटिस स्वतः एक सोबत येत आहेत. मोस्ट कॉमन आपण जर म्हणू ॲडिनो व्हायरस हा एक टाईपचा व्हायरस आहे जो कॉमन सध्या मुंबईत तो येत आहे आणि याच्यामुळेच डोळे येत आहेत मुंबईमध्ये. फारच छान. डॉक्टर किशोर आणि डॉक्टर वर्षा आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर वर्षा, आम्हाला सांगा की डोळे येण्याची लक्षणं कुठली आहेत, आपण कसं ओळखायचं की या व्यक्तीला डोळे आलेले आहेत? बरोबर. आता आपण म्हणतो एखाद्याला डोळे आले म्हणजे एक्झॅक्टली काय झालंय, तर डोळे आल्यानंतर माणसाला काय होतं, तर डोळे लाल होतात, डोळ्यांची जळजळ होते, डोळ्यांमध्ये आत काहीतरी टोचतंय असं फिलिंग येतं, डोळ्यांना भरपूर सारी खाज येते, सारखे डोळे चोळावेसे वाटतात, पापण्यांना खूप सूज येते आणि डोळ्यातून पाणी यायला लागतं. काही वेळा डोळ्यांमधनं पिवळसर पांढरट द्रव पण बाहेर येतो, चिकट असा. तर जेव्हा हा द्रव बाहेर येतो, मेनली ही कंडिशन आपल्याला बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिसमध्ये दिसते आणि जशी की जास्ती पापण्यांना सूज येणं, पाणी येणं, डोळ्यांना प्रखर उजेडाचा त्रास होणं, की माणूस बाहेर जाऊ नाही शकत आहे, डोळ्यांना बाबा उन्हाचा त्रास होतोय, लाईट सहन नाही होत आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हायरल कंजंक्टिव्हायटिस याच्यामध्ये जास्ती जाणून येतात. तर याबरोबरच सकाळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुमचे डोळे अगदी चिकटलेले असतात, हे एक अर्ली सायन्स तुम्हाला कळून येतात की बाबा यामध्ये आपण हळूहळू लक्षात घ्यायचं की आपल्याला काहीतरी डोळ्यांना त्रास होतोय. याच्याबरोबर मोठ्या लोकांमध्ये अंगदुखी किंवा डोकेदुखी, कसं हे व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे हे याच्याबरोबर असू शकतं. तसेच लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला किंवा तापही येऊ शकतो कंजंक्टिव्हायटिसमध्ये. फारच छान. डॉक्टर किशोर, तुमच्याकडे वळतो की डोळे येण्याचा संसर्ग कसा होतो, कसा पसरतो, त्याविषयी आम्हाला सांगा. पहिले तर संसर्ग झालेल्या व्यक्तीशी आपण संपर्कात आल्यानेच तुम्हाला डोळे येतात. सो मोस्ट कॉमन आपण क्राऊडेड प्लेसेस जसं मार्केटमध्ये, लोकल ट्रेनमध्ये, या क्राऊडेड प्लेसेस, मूव्ही थिएटर, येथे तुम्ही जेव्हा जाता तर या ठिकाणी जर कुणाला डोळे आलेले असेल त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तुम्हाला डोळे येऊ शकतात. सतत आपण डोळ्याला हात लावतो, डोळे चोळणे किंवा वारंवार तुम्ही डोळ्याला सलूनमध्ये जाता, तिकडचा मेकअप कुणाचं क्रॉस सेक्शन, आता सुरुवातीला डोळे आलेले असतात तर तुम्हाला कळून येत नाही की डोळे आलेत की नाही,
पण कुणाचा दुसऱ्याला मेकअप लावला आहे, तोच तुम्ही ब्रश किंवा काही ते इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही दुसऱ्याला यूज केले तर हा क्रॉस इन्फेक्शन होऊन तुम्हाला डोळे येऊ शकतात. स्विमिंग पूल हे एक असं आहे की ज्याला डोळे आले तो स्विमिंग करायला गेला असेल तर तिथून सुद्धा तुम्हाला डोळे येऊ शकतात. सेम रुमाल, टॉवेल किंवा तुमचं काही असं तुम्ही वापरलं तर इथून ज्याला डोळे आले त्याचंच तुम्ही त्याला हात लावला किंवा त्या इथून केला तर तुम्हाला त्याच्याकडून सुद्धा हे डोळे येण्याची लक्षणे कंजंक्टिव्हायटिस आपण ज्याला म्हणतो ते होऊ शकतात. फारच छान. डॉक्टर किशोर यांनी आपल्याला साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की सार्वजनिक ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपण पिक्चरला जातो तेव्हा 3D ग्लासेस आजकाल घालतो, तर शेअरिंग किंवा मेकअपला करताना शेअरिंग करायचं नाही. तर काही काही गोष्टी आपल्याला आजार टाळण्यासाठी करायला हव्यात. तर त्याच मुद्द्याकडे आपण जाऊया आणि डॉक्टर वर्षा यांना विचारूया की डोळे येऊ नये यासाठी काय करावं आणि प्रतिबंधात्मक उपाय काय तेच देखील आम्हाला सांगा. बरोबर. आता आपल्याला डॉक्टर किशोरनी अगदी समजावून सांगितलं की हे संसर्ग कसा होतो. संसर्ग कसा होतो आपल्याला कारण कळलं की आपल्याला काय प्रिव्हेन्शन आहे हे करणं खूप इझी जातं. आता आपल्याला समजलंय की या गोष्टींमुळे हा संसर्ग होतो, तर त्या गोष्टी अवॉइड करायच्या जेणेकरून आपण आपल्याला स्वतःला सवय लावून घ्यायची की आपला हात सहसा नाकाला, डोळ्याला किंवा चेहऱ्याकडे सारखा सारखा जाणार नाही. आणि आपण जसे कोविडमध्ये प्रोटोकॉल फॉलो करत होतो की रेग्युलर साबणाने हात धुणे, वेळच्या वेळी मध्ये मध्ये जेव्हा गरज असेल तेव्हा सॅनिटायझर यूज करणे किंवा कुठेही आपला दुसरीकडे टच झाला तर वेळच्या वेळी सॅनिटायझर वापरा. बाकी जर बाकी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे गर्दीच्या जागी जाणे जास्तीत जास्त टाळावे. म्हणजे यामध्ये तुम्ही स्वतःला घेणारे इन्फेक्शन तर टाळूच शकता, पण सपोज टू बी तुम्हाला होऊन गेला असेल तर तुम्ही तुमचा स्प्रेड पण थांबवू शकता. तर हे दोन्ही गोष्टींनी महत्त्वाचं आहे की तुम्ही पब्लिक प्लेसेस जिथे गर्दी असते त्या शक्यतो अवॉइड करा. पर्सनल थिंग्स असतात, घरी असेल किंवा बाहेर असेल, रुमाल शेअर करणे, टॉवेल शेअर करणे, कॉस्मॅटिक शेअर करणे हे टाळायचं आहे. स्विमिंग पूल या मान्सून सीझनमध्ये यूज करणं टाळा. त्यानंतर लहान मुलांमध्ये डोळे आलेले असतात, सुरुवातीला कळत नाही, मुलं म्हणतात पाणी येतंय, डोळे दुखतायत, तरी पण आपले आई वडील मागे लागून नाही 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 काही नाही, जा स्कूलला जा. तर हा कुठेतरी आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्ही हा विचार करून घ्या की बाबा ठीक आहे एक दिवस पाहूया आपण मुलाला घरी ठेवून. आणि कंजंक्टिव्हायटिस असतं, तुम्हाला मुलाला न पाठवल्यामुळे त्याची तर सिक्युरिटी राहील, बाकीच्या मुलांचं मध्ये पण स्प्रेड तुम्ही थांबवू शकता. तसंच याचं अवेअरनेस स्कूल्समध्ये पण झालं पाहिजे. टीचर्सना माहीत पाहिजे की काही मुलाला आपल्याला सिम्पटम दिसतात तर त्याला क्लासमध्ये थोडं विलगीकरण किंवा सेपरेट बेंचवर बसवा जेणेकरून बाकीच्यांमध्ये ते पसरू नये. त्याचप्रमाणे आता या शाळेमधल्या गोष्टी झाल्या आणि हे लहान मुलांमधलं स्प्रेड आउट थोडं फास्ट राहतं कम्पेअर टू द ॲडल्ट्स. बिकॉज म्हणजे स्वच्छतेबाबतच्या गोष्टी असतील आपण सांगत राहतो मुलांना, पण त्या इम्प्लिमेंट व्हायला त्यांना थोडा वेळ लागतो. रोज 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 सांगून हळूहळू त्यांना कळत जाणार आहेत. तर अशाच ठिकाणी असतात जसे हॉस्टेल्स आहेत मुलांचे किंवा अनाथाश्रम आहेत. ही खूप कॉमन प्लेसेस आहेत जिथे ह्याचा स्प्रेड फास्ट होऊ शकतो, कारण तिथे सगळं कॉमन वापरलं जातं. त्यामुळे संसर्ग व्हायचे जास्ती चान्सेस असतात. यामध्ये विलगीकरण महत्त्वाचं आहे. या साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण रेग्युलर यूजमध्ये फॉलो केल्या की आपण हा संसर्ग टाळू शकतो. फारच छान. वर्षा मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे की सामाजिक अंतर जर आपण पाळलेलं, जसं आपण कोरोनामध्ये जसं किंवा आपण गाडी चालवताना सेफ डिस्टन्स ठेवतो तसं थोडंसं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि थोडीशी काळजी जी आपण कोविडमध्ये घेतलेली तशी काळजी थोडी बहुत घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपण रोखू शकू आणि आपल्याला त्रास होणार नाही. पुढला प्रश्न डॉक्टर किशोर तुमच्याकडे. मॅडमने आत्ताच लहान मुलांची उदाहरणं दिली, तर लहान मुलांना जे डोळे येतात आणि मोठ्यांना जे डोळे येतात त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय लक्षण आहे लहान मुलांमध्ये ते आम्हाला सांगा. लहान मुलांमध्ये जेव्हा डोळे येतात बेसिकली तो इम्युनिटीचा एक प्रकार तो भाग असतो की त्यांच्यामध्ये इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते. एक्झाम्पल जेव्हा आपल्याला मच्छर चावतो तर आपल्याला काय होत नाही, पण लहान मुलाला जेव्हा मच्छर चावतो तर तिकडे एक रेड रिॲक्शन निर्माण होते. सो याचा अर्थ असं की त्यांची इम्युनिटी इज नॉट ऑर्गनाइज आणि खूप पॉवरफुल असते. सो डोळे जेव्हा त्यांना येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक मेम्ब्रेन सारखी तयार होऊ शकते किंवा त्यांना इम्युनिटी रिॲक्शन जास्त होतो. द सिव्हिरिटी विल बी मोर. स्लाइडमध्ये पण आपण बघू शकतोय. हो, स्लाइडमध्ये तुम्ही एकदा दाखवा की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो त्याच्यामध्ये एक मेम्ब्रेन जशी तयार झाली आहे. हे मोस्टली लहान मुलांमध्येच जास्त करून येतं.
ह्या मेम्ब्रेनला जोपर्यंत आपण एक पील ऑफ करणार नाही, काढणार नाही, तोपर्यंत त्याचं इन्फेक्शनचं जे म्हणजे बरे होण्याचे चान्सेस आहेत ते कमी असतात. सेकंड थिंग, त्यांना जसं मॅडमने सांगितलं, त्यांना लहान 5-6 वर्षांच्या मुलांना आपण एक्सप्लेन नाही करू शकत की आता तुम्हाला वारंवार डोळ्याला हात नका लावू, चोळू नका, तुम्ही ज्याला डोळे आले त्या जवळ जाऊन खेळू नका. तेच करणार. स्कूलमध्ये सुद्धा, बाहेर प्लेग्राऊंडमध्ये सुद्धा. तर मॅडमनी व्यवस्थित सांगितलं की तुम्ही ज्याला डोळे आले असतील त्यांना स्कूलमध्ये पालकांनी नाही पाठवलं तर अतिउत्तम होणार, कारण याचा कुठेतरी एक थांबलं पाहिजे डोळे येण्याची साथ आपल्याला. त्यामुळे त्यांना थांबवणं हे खूप मुश्किल आहे. सेकंडली, ते जेव्हा डोळे येतात त्यांना ड्रॉप्स टाकणं हे याच्यामध्ये पण एक मोठं टास्क आहे की ते व्यवस्थित ड्रॉप टाकू देणार नाही. त्यांना इम्युनिटीचं रिॲक्शन असल्यामुळे डोळे सूज येणे, त्यांना जास्त दिवस हे डोळे येतात. आणि तेच पालकांना सुद्धा स्कूलमधून हा ट्रान्सफर घरात येतो. म्हणजे आपण जे म्हणतो क्राऊडेड प्लेसेस, म्हणजे स्कूलमध्ये एका मुलाला डोळे आले असतील त्यांच्या थ्रू घरी पण ते डोळे घेऊन येतात, मग पालकांना डोळे येतात आणि फॅमिलीमध्ये पूर्ण हा रोग पसरतो. थर्ड, त्यांना जर डोळे येणं हे मोस्टली लहान मुलांना सर्दी खोकला त्याच्यासोबत असतो. डोळे त्याच्या आधी किंवा सर्दी खोकला बरा झाल्यानंतर हे येतात. सो तुम्हाला लहान मुलं घरी असतील त्यांना जर डोळे आले असेल तर लक्षात घ्या, सर्दी खोकला होण्याचे चान्सेस पण तेवढेच आहेत, किंवा तुम्हाला जर डोळे येऊन गेले असतील किंवा खोकला सर्दी झाला आहे तर डोळे येण्याचे चान्सेस तेवढेच वाढतात. सो लहान मुलांमध्ये याचं जे प्रोजेक्शन आहे ते पूर्ण डिफरंट आहे ॲडल्टपेक्षा. फारच छान. मित्रांनो, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. बघूया फोन कोणाचा आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. निप्पाणीहून शिवानंद वसरे बोलतो साहेब मी. हा, नमस्कार शिवानजी, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे साहेब, ही डोळे येण्याची साथ जी आहे, हे काही लोक असं म्हणतात की ज्यावेळी आंब्याचे सीझन सुरू होतो त्यावेळी मोर येतो आणि तसे नव्हते आंबे जे खाऊन आम्ही टाकतो, गोटाने गाभा वगैरे टाकतो, त्याच्यामुळं ही डोळे येण्याची साथ जादा वाढते म्हणून असं म्हणतात. मग ते खरं आहे काय, आणि नेमकं आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? आणि मग आता ते किड जाण्यासाठी ते झाडावरती काडी असतात बघा, ते लावल्यामुळं ते घुंगुरट्या म्हणतात त्याला, ते कमी होतात म्हणतात. मग ते काय खरं आहे काय उपाय केले पाहिजे असं माझा प्रश्न आहे साहेब. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. शिवानंदजींचा प्रश्न असा आहे, समज गैरसमज विषयी प्रश्न आहे की आंबा खाल्ल्यावर आपण जी कोय आहे ती फेकून देतो, तर त्याच्यानंतर डोळ्याची साथ येते का किंवा डोळे येतात का, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्या निगडीत काय सांगणार? किशोर सरांपासून सुरुवात करूया. येस, त्यांचा प्रश्न बरोबर. शिवानंद सर, तुम्ही एकदम व्यवस्थित प्रश्न विचारलाय. हे जे तो जो टाइम असतो हे इन्फेक्टिव्ह टाईप ऑफ ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस नाही आहे, हा ॲलर्जिक टाईप ऑफ कंजक्टिव्हायटिस आहे. म्हणजे तेव्हा जेव्हा मोहर येतात हे ह्यावेळेस पॉलन ग्रेन्स, ॲलर्जन्स हे हवेमध्ये भरपूर असतात. सो त्यामुळे जी रिॲक्शन होते त्या प्रकारचे जे डोळे येतात त्याला आपण ॲलर्जिक, जसे मी टाईप सांगितले कुठल्या प्रकारचे डोळे, त्याला ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस म्हणतो. तर त्यामुळे ते कंजक्टिव्हायटिस होतं. ह्या इन्फेक्शनशी जे पावसाळ्यात होणारे कंजक्टिव्हायटिस आहे किंवा डोळे येणे आहेत ह्यांच्या आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. तर कोय वगैरे खाणे, तुम्ही झाडात जाणार याच्यात जाणार, त्यामुळे ते इन्फेक्शन होतं नाही, या जीवाणू विषाणूमुळे ते होत नाही. फारच छान. वर्षा मॅडमना विचारूया, तुम्हाला काय सांगायचं आहे या प्रश्नाविषयी? तुम्ही या प्रश्नात असं म्हणाले की आपण जे आंबा खाऊन कोय टाकून देतो किंवा ती पडलेली असते आणि त्याच्यामुळे डोळे येतात. जनरली काय होतं, हे तुम्ही आंबा खाऊन कोय कुठे टाकता? सगळ्यात आधी कचरा करणं अवॉइड करणं गरजेचं आहे. हे जे आपण खाल्लेले पदार्थ टाकतो, आंब्याचा सीझन हा जनरली मे महिन्यात एंड होतो, पावसाळ्यात वेगळे आंबे येतात, तुम्ही खाऊन ते कचरा म्हणून ते त्याचे सालं म्हणा, त्याच्या कोळी म्हणा टाकल्या जातात. त्याच्यावरती काय होतं, त्याच्यावरती माशा येतात, चिलटं येतात. आणि हे जे आहे हे मेन कारण आहे की हे तुमचे आजार पसरवायला कारणीभूत ठरतात. आणि याच्यात तुम्ही जे म्हणताय की ट्रीटमेंट म्हणून काय ते डोळ्यांना लावलं जातं, तर ही काही ट्रीटमेंट डोळ्यांसाठी नाही आहे की याच्यामुळे डोळे आले तर याचंच आन्सर त्यानेच दिलं जातं असं नाही. हे इन्फेक्शन आहे, याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. जे डॉक्टर सजेस्ट करतात ना तीच ड्रॉप्स आणि तीच औषधं तुम्ही वापरली पाहिजे. फारच छान. दोन्ही डॉक्टर आपल्याला छान मार्गदर्शन करतायत आणि तुमचे पण छान प्रश्न येत आहेत. आणि असेच आम्हाला फोन करून तुम्ही तुमचे मनातले प्रश्न विचारा, जेणेकरून योग्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. तर डॉक्टर वर्षा, तुमच्याकडे येतो की समजा डोळे आले तर किती वेळात बरे होतात किंवा किती दिवस लागतात बरे व्हायला, त्याविषयी आम्हाला सांगा.
ओके. आपल्याला सरांनी डोळ्यांचे प्रकार सांगितले, म्हणजे डोळे येणे म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे असतात. तर त्यांनी सांगितलं जीवाणू, विषाणू आणि ॲलर्जिक प्रकारचे डोळे येतात, बरोबर. मग बॅक्टेरियल किंवा जीवाणू आपण जे म्हणतो, बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस जो असतो त्याच्यामध्ये जी घाण येणे आणि डोळे लाल होणे हा जो त्रास असतो, हा जनरली पुढच्या तुम्हाला झाल्यानंतर एक 8 ते 10 दिवसात क्लिअर आउट होतो. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर मेडिकेशन्स डॉक्टरांकडनं घ्यावी लागतात. त्याचप्रमाणे जर व्हायरल कंजंक्टिव्हायटिस झाला असेल, तो आपल्या पूर्ण बॉडीला पण अफेक्ट करतो, तर बाकीचे सिम्पटम्स बरोबर पण येतो. तर हे सगळं व्हायरल इन्फेक्शन जाण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 आठवडे लागतात. यामध्ये व्हायरल जेव्हा सुरू होतो तेव्हा तो पूर्णपणे डेव्हलप व्हायला किंवा त्याचा फ्लेअर अप व्हायला पूर्ण ऑलमोस्ट ते स्वतःसाठीच 3 ते 4 दिवस घेतं आणि त्याच्यानंतर त्याचं रिग्रेशन म्हणजे कमी कमी व्हायला सिम्पटम्स चालू होतात. तर त्याप्रमाणे ते सुरुवातीला 5-6 दिवसानंतर कमी झाल्यानंतरही त्याचं ट्रान्समिशन चालू राहतं जोपर्यंत पूर्णपणे बरा होत नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी तुम्हाला स्वतःला वाटत असेल हा आता त्रास कमी झाला आहे, आपण बाहेर जाऊ, नाही, प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. कारण हे एक कारण आहे स्प्रेड आउट करण्याचं. आपल्याला वाटतं आपण बरे आहोत, पण ॲक्च्युली आपण तितके बरे नसतो. तर 2 ते 3 आठवडे आपल्याला पूर्णपणे कुठल्याही प्रकारचं जर डोळे आले असतील तर त्यातून बाहेर यायला लागतात. बरोबर. डॉक्टर वर्षांनी जसं सांगितलं की डोळे येऊन गेल्यावर सुद्धा एकदम निश्चिंत नाही होऊन जायचं आहे, की थोडे दिवस आपल्याला काळजी घेतच राहायची आहे. नंतर डॉक्टर किशोर यांच्याकडे वळूया आणि काय काळजी घ्यायची जेव्हा समजा डोळे आल्यावर काय काळजी घ्यावी त्याविषयी आम्हाला सांगा. डोळे येणे पहिले आपल्या बॉडीचा एकच डोळा इन्व्हॉल्व होतो मोस्टली. एक्झाम्पल, राईट डोळा जर माझा इन्व्हॉल्व झाला, त्याच्यात तुम्हाला इन्फेक्शन झालं, डोळे आले, तर एक काळजी घ्यायची, त्याला वारंवार हात लावू नका किंवा त्याला तुम्ही सुरुवातीला पाणी जास्त येतं डोळ्यामधून, तर पाण्याला जेव्हा तुम्ही पुसणार तर टिश्यू पेपरचा वापर केला तर अतिउत्तम. किंवा तुमचा हात रुमाल टॉवेल जर तुम्ही वापरला असेल तर तो एक वेगळा ठेवा. तो तुम्ही असं घरात कुठेही टाकू नका. किंवा लहान मुलं असतील घरात, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस खूप जास्त असतात आणि खूप सिव्हिरिटी असते, तर त्यांच्यापासून हे सगळ्या गोष्टी तुम्ही लांब ठेवा. जर तुम्हाला जर उजव्या डोळ्याला जर डोळे आले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याला हात लावून तोच हात तुम्ही डाव्या डोळ्याला लावला, तर तेच इन्फेक्शन, त्याला आम्ही क्रॉस इन्फेक्शन म्हणतो, की ते इन्फेक्शन तुमच्या डाव्या डोळ्यात सुद्धा येऊ शकते. म्हणजे जे गोष्ट जसं मॅडमनी सांगितलं, व्हायरल बॅक्टेरियल 10 दिवसात बरे होणार आहे, 3 दिवसात बरं होणार आहे, दुसरा डोळा आला तेवढंच त्यांना टाईम लागतो, तसंच ते पसरत राहतं. कंटिन्यू तुम्हाला एक इचिंग किंवा रबिंग, डोळे चोळण्याची तुम्हाला इच्छा फार जाणवेल, तर तसं बिलकुल करू नका. कारण त्यांनी तुम्हाला एक डोळ्याला एवढी सूज येते आणि त्याच्यात मग ते जीवाणू किंवा विषाणू ते राहतात. तुम्ही एका साईडवर बघतच असाल की डोळा सतत चोळल्याने तुम्हाला फार सूज येते आणि मग ते पूर्ण स्किनमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होऊन जातं. मग तेव्हा आम्ही जनरली ड्रॉप्स देतो, पण या अशा गोष्टीमध्ये तुम्हाला कदाचित एक ओरल मेडिकेशन किंवा गोळ्या द्याव्या लागतील, कारण हे इन्फेक्शन खूप पसरत असतं. आपण जसं हायजीन कोविडमध्ये मेंटेन केलं होतं, तसं डोळे आल्यावरती तुम्ही थोडे दिवस जर मेंटेन केलं तर हे डोळे येण्याचे तुमचे जे जो बरं होण्याचा जो टाईम आहे तो लवकरात लवकर तो तुम्ही बरा व्हाल. सो प्लीज हे रिक्वेस्ट करतो की डोळे आले असेल तर तुम्ही हे सगळे प्रोटोकॉल फॉलो करा आणि घरी तुम्ही मेडिकेशन करू नका. कारण ओव्हर द काउंटर फार्मसीकडे जाऊन तुम्ही जे औषधं घेतात ते तुम्ही डायरेक्ट घेतात. आता बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस असेल तर त्याला मी एक पॉवरफुल स्टेरॉइड ड्रॉप नाही देऊ शकत, तो इन्फेक्शन बराच होणार नाही. जवळ तुमच्याकडे गव्हर्नमेंटने बरेचसे डॉक्टर्स अवेलेबल करून दिले आहेत, जसं आपला दवाखाना, तुम्ही तिकडे जाऊन दाखवा आणि त्याचे योग्य ते ट्रीटमेंट वेळेत घेतल्याने तुम्हाला याचे कॉम्प्लिकेशन होणार नाही. फारच छान डॉक्टर किशोर. या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. विनयाजींचा फोन आहे विरारहून. नमस्कार विनयाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. प्रश्न असा आहे की माझे पण डोळे आले, सारखी खाज येते आणि पाणी येतं, तर काय उपाय करू असं झालंय. फारच छान. आता मी पुढला प्रश्न तोच विचारणार होतो, तर तुम्हाला उत्तर याचं मिळेल. धन्यवाद. वर्षा मॅडम, काय सांगणार, काय उपाय आहेत डोळे आल्यावर? बरोबर. आता त्यांच्या प्रश्नाप्रमाणे आपण पुढे प्रश्नाकडे जातच होतो की डोळे आल्यानंतर काय उपचार आहेत, की आपण आधी घरी काय करू शकतो. तर आपल्याला जेव्हा कळतं की आपल्याला डोळे आलेले आहेत, जसे आपण लक्षणं सांगितली त्यावरनं कळलं, तर त्याप्रमाणे सुरुवातीला आधी आपले हात आपल्या डोळ्यांना जाता नाहीत. बरोबर आहे, तुम्हाला खाज येते, तुम्हाला सहन नाही होत आहे, खूप रब करावंसं वाटतं, अजिबात हात डोळ्यांना लावू नका.
तो सगळ्यात प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. डोळ्यांना हात नाही लावायचा, डोळे वारंवार पाण्याने धुत राहायचे. त्याने काय मिळतं तर एकतर तुमची घाण असते ती साफ होते आणि डोळ्यांना एक प्रकारचा थंडावा जाणवतो. डोळे धुताना फक्त एकच काळजी घ्यायची की आपण डोळे उघडे ठेवून पाण्याचे हबके डोळ्यांमध्ये मारायचे नाही आहेत तुम्हाला. तर डोळे बंद करायचे आणि मग डोळ्यांवरती पाणी लावायचं आहे. आणि कधी डोळे तुमचे फार चिकटलेले असतील, पापण्या उघडत नसतील तर एक काम करायचं, गरम पाणी असतं उकळलेलं, त्यात कॉटन घालायचा, पाणी पूर्ण काढायचं आणि म्हणजे त्या कॉटनने तुम्ही तुमचा डोळा एकदम स्वच्छ करून घ्यायचा. आता डोळ्यांची जळजळ होते, खाज येते, यासाठी डोळ्यावरती थंड पाण्याची पट्टी तुम्ही ठेवू शकता. तर त्यासाठी एक स्वच्छ रुमाल घ्यायचा, चांगलं पाणी घ्यायचं, पाण्यात रुमाल डीप करायचा, फक्त त्यातलं पाणी निथळून काढून टाकायचं. तो थपथपलेला पाण्याने रुमाल डोळ्यांवरती नाही ठेवायचा, जेणेकरून ते पाणी कुठल्याही अँगलने डोळ्यात जाणार नाही. तर हे दिवसात तुम्ही जेवढं शक्य 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा करत राहिलं तरी डोळ्यांची सूज पण कमी होते, डोळ्यांचा दाह कमी होतो, जळजळ, खाज, हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ते थोडं बेटर फिलिंग यायला सुरुवात होते. तर या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरी करू शकता. यानंतर म्हणजे ही पूर्ण ट्रीटमेंट नाही आहे. यानंतर तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन दाखवलं पाहिजे की तुम्हाला जे डोळे आलेत ते कोणत्या प्रकारचे आलेत हे डॉक्टरांनाच जास्ती कळणार आहे पाहून. तर ते बॅक्टेरियल प्रकार जर असेल तर त्याला आपण जनरली अँटीबायोटिकचे ड्रॉप्स, ऑइंटमेंट्स आणि आर्टिफिशियल टिअर ड्रॉप्स असतात ते देऊन ट्रीट करतो. तेच जर व्हायरल कंजंक्टिव्हायटिस झालं असेल तर ॲक्च्युली व्हायरल त्याचं ड्युरेशन घेतं, म्हणजे ते त्याचं टाईम घेऊनच बऱ्याच वेळेला बरं होतं. फक्त त्याबरोबर जर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याच्यात ॲड झाला तर आपल्याला अँटीबायोटिक त्याच्याबरोबर सुरू करावे लागतात. काही व्हायरल कंडिशनमध्ये आपल्याला माइल्ड स्टिरॉइड्स पण द्यावे लागतात आणि आर्टिफिशियल टिअर ड्रॉप तर चांगलंच काम करतात. तुमचा होणारा त्रास ते बऱ्यापैकी कमी करतात. आणि ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस जो असतो त्याला तर आपण अँटी ॲलर्जिक ड्रॉप येतात, माइल्ड स्टिरॉइड्स असतात, ॲज पेशंटच्या गरजेप्रमाणे स्टिरॉइड वापरले जातात आणि आर्टिफिशियल टिअर ड्रॉप्स, याप्रमाणे डोळ्यांची पुढची ट्रीटमेंट केली जाते. फारच छान. डॉक्टर वर्षा आणि डॉक्टर किशोर आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. पुढे आपण समज आणि गैरसमज विषयी पण बोलणार आहोत की डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून डोळे येतात का, हां त्याविषयी पण आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत. पण समोरच्याच्या डोळ्यात बघून प्रेम होऊ शकतं. इथे मला एक गीत आठवतं, अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, डोळे कशासाठी, डोळे कशासाठी, तुला साठवून मिटून घेण्यासाठी हो, डोळे कशासाठी. तुम्ही हे गीत गुणगुणा. आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज चर्चा सुरू आहे डोळ्यांविषयी, बरोबर डोळ्यांची साथ आणि आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी चर्चा सुरू आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर वर्षा रोकडे मॅडम, ज्या की प्रमुख वैद्यकीय अधिकारी आहेत मुरली देवरा म्युनिसिपल नेत्र रुग्णालय मुंबई येथे, आणि डॉक्टर किशोर खाडे जे की नेत्रशल्य चिकित्सक आहेत. आपला दवाखाना बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुंबईमध्ये आपली सेवा देतात. तर किशोर सर तुमच्याकडे येतो. आणि विश्रांतीच्या आधी आपली चर्चा झालेली की समज आणि गैरसमज डोळे येण्याविषयी, तर त्याविषयी आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. काय समाजामध्ये समज आहेत आणि काय गैरसमज आहेत त्याविषयी. तुम्ही मागच्या वेळेस जे म्हणालेत की दुसऱ्याच्या डोळ्यात बघून डोळे येतात का, आणि त्याच्यात आपण प्रेमात पडतो, तर ते तुम्ही प्रेमात पडू शकतात पण डोळे कधी येणार नाही, हे पहिली संकल्पना तुम्ही लक्षात घ्या. ही एवढी चुकीची संकल्पना आहे की माझ्याकडे लहान मुलं बोलतात आईने आज माझ्याकडे डोळे मोठे करून बघितले म्हणून मला डोळे आले. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. दुसऱ्याच्या डोळ्यात बघितल्याने तुम्हाला कधीच डोळे येणार नाहीत. त्यांचं जे हात टॉवेल जसं आम्ही आता पूर्ण डिस्कशन केलं त्यानेच तुम्हाला डोळे येऊ शकतात. हां, त्यांचा तुम्ही चष्मा जर वापरला, ज्याला डोळे आले आहेत आणि त्याचा चष्मा जर तुम्ही वापरला तर त्यांनी तुम्हाला डोळे येऊ शकतात. पण त्यांना दुसरीकडे बघून, त्यांच्या डोळ्याकडे बघून तुम्हाला डोळे येणार नाहीत. सेकंड थिंग, तुम्ही त्यांचा ड्रॉप वापरला तर असं म्हणतात की घरात एकाला डोळ्याला तो ड्रॉप घे आणि मलाही टाक
आणि म्हणजे माझे डोळे बरे होतील. नाही, तुमचे डोळ्याला डोळे नाही आले तर तो ड्रॉप्स टाकू नका, कारण तुम्हाला इन्फेक्शन नाही झालं आहे तर उगाच तो ड्रॉप्स टाकू नका आणि त्याचं क्रॉस इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं. मागच्या वर्षी आलेले तुमचं डोळे आणि त्याच्यासाठी जो ड्रॉप वापरला आहे तो मी यूज करू शकतो का? नाही, तो तुम्ही नाही यूज करू शकत. तुम्ही कुठलाही आय ड्रॉप घ्या हातात, तिथे लिहिलेलं असतं एकदा जर तुम्ही बॉटल ओपन केली 1 महिन्यात तो ड्रॉप वापरता यायचा असतो. तुम्ही तोच वापरला 6 महिन्यानंतर तर त्याच्यातही इन्फेक्शन होऊ शकतं, त्यामुळे पण डोळे येऊ शकतात. सेकंडली मला हे कॉमन क्वेश्चन विचारतात की गरम पाण्याने शेकू की थंड पाण्याने. एक असे प्रश्न विचारतात की थंड्याने शेकले म्हणून मला डोळे आले, असं नाही आहे. जेव्हा तुम्हाला डोळ्याची जळजळ होते, या सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा तुम्ही ते कोल्ड कंप्रेसर म्हणजे थंड पाण्याने जर तुम्ही डोळे बंद करून शेका, डोळे उघडे करून तुम्ही डोळ्यावर पाणी मारू नका, त्यांनी ते अजून जळजळ वाढेल आणि डोळे तुमचे जे बरे होणार होते त्याला अजून कालावधी त्याचा अजून वाढू शकतो. सो तुम्हाला डोळे जळजळ होते तर थंड पाणी वापरा. बॅक्टेरियल कंजंक्टिव्हिटीजमध्ये काय होतं की तुमचे डोळे सकाळी उठल्यास चिटकलेले असतात, त्याचे डिस्चार्ज फार असतं. तर गरम पाणी त्याच्यामध्ये कॉटन घेऊन किंवा एक रुमाल घेऊन ते तुम्ही वॉर्म कंप्रेसर्स आपण त्याला म्हणतो, त्यांनी जर तुम्ही ते वाईप केले किंवा साफ केले तर तुमचं ते गरम पाणीनी ते डोळे तुमचे बरे होतील, म्हणजे ओपन होतील आणि मग तुम्ही ड्रॉप टाकून तुमच्या रोजच्या कामाला जाऊ शकता. सो हे 2 जे आहेत, सेम ड्रॉप वापरणे, घरातल्या एकाला झाले सगळ्यांनी तोच ड्रॉप वापरणे किंवा 6 महिने आधी यूज केलेला ड्रॉप, हे तुम्ही जर वापरतात त्यांनी आणि हे गरम पाणी थंड पाणी हे करायचे चुकीच्या काही संकल्पना आहेत की तुम्ही जरा नाही केले तर बरं पडतील. पपईच्या बिया, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पपईच्या बिया फुटल्याने तुम्हाला होते का? नाही, त्यांनी तुम्हाला डोळे येणार नाहीत. सशाने फुंकर मार, ह्याचे कारणं वेगळी आहेत. हे ॲलर्जिक रिॲक्शनचे डोळे आहेत. झाडाचं काही एक पेशंट होता शेतकरी, त्यांनी ते झाड कापताना त्याचं चीक डोळ्यात उडालं, डोळे आले म्हणून तो माझ्याकडे आला. नाही, ते डोळ्याचं जे झाडाच्या जे चिकामुळे जे इन्फेक्शन झालंय त्याचे कारणं, त्याचे सिम्पटम्स वेगळे आहेत. ते डोळे येणे आणि हे सेम नाही आहे. हे ॲलर्जिक टाईप ऑफ कंजंक्टिव्हिटीजमध्ये जातं, पण याच्यामध्ये तुमचं डोळ्याचं काळं बुबुळ जे आपण ॲनाटॉमी बघितलं ते इन्व्हॉल्व्ह होतं. म्हणून डोळे येणे आणि ते कधीही पसरत नाही. हे टॉक्सिक इंजुरी झाली किंवा आपण केमिकल इंजुरी बोलू शकतो, हे डोळे येणे नाही आहे. या काही चुकीच्या संकल्पना आहेत. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर किशोर आणि डॉक्टर वर्षा आपल्याला छान सांगतायत की कुठल्याही शरीरामध्ये जेव्हा सिम्पटम येतं, लक्षण येतं, त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. म्हणजे जसं हे पेन खाली पडायला कारण आहे, तसं शरीरावर मध्ये किंवा डोळे यायला पण वेगवेगळी कारणं आहेत. त्याविषयी चर्चा सुरू आहे आणि या वळणावर आपल्याला अजून एक फोन आला आहे. दादा उबाळे यांचा फोन आहे. आपल्याला बघूया काय प्रश्न विचारतायत. नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की डोळे आलेल्या पेशंटच्या संपर्कात आपण आलो तरी पण आणि नाही आलो तरी पण आपले डोळे येऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते उपचार घेतले पाहिजेत याबद्दल सांगा. फारच छान. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार? किशोर सरांपासून सुरुवात करूया. अतिशय छान प्रश्न विचारला दादासाहेबांनी की डोळे आले असतील किंवा नसतील याच्यात कसं आपण काळजी घ्यावी. आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर क्राऊडेड प्लेसेसमध्ये जरा जाणं अवॉइड करा. जर तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी पेशंट जास्त आहेत की या संसर्ग जास्त झाला या याचा, तर क्राऊडेड थोडे दिवसांसाठी तुम्ही क्राऊडेड प्लेसेसवर मार्केटमध्ये जाणं अवॉइड करा. वारंवार तुमच्या डोळ्याला हात लावू नका. तुम्हाला असं वाटेल मला काहीच नाही झालं, माझे हात स्वच्छ आहेत, पण तुम्हाला कळणार सुद्धा नाही की काही इन्फेक्शन तुमच्या किंवा ते जीवाणू विषाणू तुमच्या हातावर आहेत. तेच तुम्ही हात डोळ्याला तुमच्या लावले तर हे तुम्हाला डोळे येऊ शकतात. सेकंड, रबिंग करणं, डोळे चोळणे. जळजळ होते तर मग आपण चोळतो. आजकाल मोबाईलचं यूज जास्त आहे, मोबाईल, टी व्ही, कॉम्प्युटर यूज जास्त आहे, म्हणून आपले डोळे जळजळतात, तर आपण सतत त्याला चोळतो. हे तुम्ही अवॉइड करा. जितकं होऊ शकतं तुम्ही या गोष्टी जर अवॉइड कराल तर तुम्हाला डोळे येण्याचे चान्सेस फारच कमी होतात. यासाठी एक अजून आहे की तुम्ही ड्रॉप्स कुठले चालू करू नका की मी वाचू शकतो का, मी अँटीबायोटिक चालू करतो, मी स्टेरॉइड चालू करतो. असे ड्रॉप्स तुम्ही स्वतःहून जर चालू कराल तर ते चुकीचं ठरेल, कारण काही नसताना तुम्ही ते ड्रॉप्स चालू करतायत. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं कुठल्याही ड्रॉप्समध्ये. ह्या कारणाने तुम्हाला त्या प्रिझर्वेटिव्हमुळे तुम्हाला एक टॉक्सिक रिॲक्शन होऊ शकते डोळ्याची. सो प्लीज तुम्ही स्वतःहून कुठले ड्रॉप चालू करणार. फक्त डोळ्याला हात न लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, एवढं जरी केलं पुष्कळसे तुम्हाला डोळे येण्याचे चान्सेस फारच कमी होतात. फारच छान. डॉक्टर वर्षा, तुम्ही काही सांगणार अजून? हो, जसं तुम्ही म्हणालात बरोबर आहे की आपला जर समोर डोळे आलेल्या व्यक्तीशी संपर्क झाला किंवा
बऱ्यांचं असतं की बाबा आम्ही तर कुणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही आलो तरी पण आम्हाला डोळे आले कसे. तर या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं. सध्याचं जे वातावरण आहे ते हवेतील आर्द्रता आणि या गोष्टींमुळे हे जीवाणू आणि विषाणू असेच हवेमध्ये जास्ती प्रमाणात आहेत. तर त्यामुळे तुम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये डायरेक्टली या न या किंवा तुम्ही कुठेही नाही जात आहे, मी तर घरात बसून आहे, कोणीही आलं नाही आहे तरी पण मला आले, होऊ शकतो. जसं कोरोनाचं पण होतं, कोविड, अरे आम्ही तर बाहेर गेलो नाही, कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही झालो तरी पण आम्हाला झाला. का झाला? तर काही प्रमाणात या हवेतूनही पसरतात. त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. आणि झाला म्हणून खूप काही मोठी गोष्ट होणार आहे असं नाही. त्याच्यावरती आपल्याला बेसिकपासून सगळ्या गोष्टी आपण सांगतोय की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्याची सिव्हिअरिटी वाढणार नाही. तुम्ही जेवढा डोळा स्वच्छ करणार तेवढं ते लवकर रिकव्हरी फेजमध्ये जाणार. जेवढ्या व्यवस्थित ड्रॉप्स टाकणार तेवढी तुमची फास्ट रिकव्हरी होणार आहे. ह्या साध्या आणि सिंपल गोष्टी आहेत की आपलं हायजीन, आपण स्वतःचं स्वच्छता आणि आपल्या परिसराची स्वच्छता एवढी जरी सांभाळली तर बऱ्यापैकी आपण हा संसर्ग रोखू शकतो. फारच छान. स्वच्छ भारत अभियान फार महत्त्वाचं आहे. स्वतःची स्वच्छता, परिसराची स्वच्छता आणि परिवारामध्ये जागरूकता पसरवणं हे पण गरजेचं आहे. डॉक्टर वर्षा, पुन्हा तुमच्याकडे येतो. आणि डोळे आल्यामुळे दृष्टीवर काही परिणाम होतो का, त्याविषयी आम्हाला सांग. बरोबर. तर बऱ्याच वेळेला डोळे आल्यानंतर बरेच लोक असे डोळे आलेल्या वेळेला पण प्रेझेंट करतात की बाबा मला अंधुक दिसतंय. तर ही कंडिशन केव्हा येते? जनरली व्हायरल इन्फेक्शन जे असतं त्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण स्लाइडमध्ये पाहूया, बऱ्याच वेळेला आपला जो बुबुळ असतं ते पण इन्फ्लमेशन होतं. जसं कंजंक्टिव्हा इन्फ्लेम होतो तसं त्या बुबुळापर्यंत त्याचं इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन जातं. तर स्लाइडमध्ये आपल्याला जे दिसतंय आता दिसेल. ओके, ते दिसेल. तर त्याप्रमाणे ते बुबुळावरती पांढरे पांढरे डाग येतात ज्याच्यामुळे तुम्हाला ते विजन ब्लर होतं की तुम्हाला थोडासा अंधुकपणा येतो. पण प्रॉपर ड्रॉप्सचा यूज, औषधांचा वापर केल्यानंतर हे सगळं कंट्रोलमध्ये येतं आणि हे निघून जातं. इथे तुम्ही पाहू शकता हे जे आपलं ट्रान्सपरंट बुबुळ आहे त्याच्यावरती ते स्टेन घेतल्यासारखे ग्रीनिश कलरमध्ये जे डॉट्स दिसत आहेत ते पांढरे असतात. त्याला स्टेन केल्यामुळे ते तुम्हाला आता ते व्हाईटिश दिसतात. तर याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे तुम्हाला धुरकटपणा येतो, याच्यामुळे तुम्हाला लाईटचा त्रास जास्ती जाणवतो, प्रखर प्रकाश सहन नाही होत. तर या गोष्टीमध्ये आणखी एक आहे, जोपर्यंत तुमचे डोळे बरे होत नाही आहे, जोपर्यंत तुम्हाला ब्लरिंग आहे, पाणी जास्ती येत आहे, त्रास होतोय लाईटचा, त्यावेळेला तुम्ही गॉगल्स वापरा किंवा काळे चष्मे वापरा, जेणेकरून बाकीच्यांनाही थोडंसं अवेअरनेस राहतं, बाबा याने गॉगल घातलाय म्हणजे याला काहीतरी आहे डोळ्यांना, आपण थोडंसं लांब राहूया. हे पण झालं, स्वतःचंही प्रोटेक्शन झालं आणि आपण पसरवतोही ते कमी प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह मेजरमधून. फारच छान. मित्रांनो, बोला मॅडम, तुम्ही सांगू. आणि आणखी एक गोष्ट यात हेच सांगायची आहे की तुम्ही जर वेळेत सगळे उपचार घेतले तर डोळे येण्यापासून आपल्याला दृष्टीला काहीही त्रास होत नाही. पण जर हेच सारखं सारखं होत गेलं की बाबा मला डोळे येऊन गेले आणि परत आता 10 दिवस येऊन गेले की आता परत 15 दिवसांनी परत मला आले आणि मी आधी हेच ड्रॉप वापरलेत, आता मी काय तेच आलंय म्हणून मी परत तेच ड्रॉप वापरेन, मी डॉक्टरांकडे गेलोच नाही, आणि असेच जर रिकरंटली कंडिशन्स होत राहिल्या तर आपलं जे बुबुळ आहे त्याच्यावरती पांढरी टीक पडू शकते. आणि जर ती पांढरी टीक आली तर मग तुम्हाला दृष्टीला मग तो नेहमीसाठीचा प्रॉब्लेम होऊ शकतो की अंधुकपणा कायमसाठी राहू शकतो. हे प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मनाने सेल्फ मेडिकेशन काहीही करू नकात. आणि जर डोळे येण्याचा म्हणजे त्याची तीव्रता किंवा ड्युरेशन जास्ती दिवस राहत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे वेळेवर जाऊन फॉलोअप घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे डोळे अगदी आहेत तसे छानपैकी व्यवस्थित सांभाळून ठेवू शकता. फारच छान. मित्रांनो, मॅडमने सांगितलं गॉगलचा पण प्रयोग आपल्याला करायचा आहे. आणि कोणी जर गॉगल घातला असेल तर तो स्टाईलसाठी नसून कधीतरी डोळे आल्यामुळे पण असू शकतो, तर याचं थोडंसं भान आपल्याला ठेवायचं आहे. या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. आर्य पाटील यांचा फोन आहे विले पार्लेहून. नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो, हाय. मला प्रश्न डॉक्टर किशोर सरांना विचारायचा होता. जर कंजंक्टिव्हायटिसला आपण असं ट्रीटमेंट दिली नाही किंवा काय काळजी घेतली नाही किंवा ट्रीटमेंट दिली गेली नाही तर काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? बरं, उत्तम प्रश्न विचारलाय आर्य.
काय सांगाल डॉक्टर किशोर, काळजी नाही घेतली तर काय कॉम्प्लिकेशन्स होतील? थँक्यू आर्य, एकदम व्यवस्थित प्रश्न आहे की कॉम्प्लिकेशन काही होऊ शकतात कंजंक्टिव्हायटिस. कंजंक्टिव्हायटिसमध्ये दृष्टी जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. हा एक स्वतःहून व्यवस्थित डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला ड्रॉप्स दिलेत डॉक्टरनी, व्यवस्थित टाईप ऑफ कंजंक्टिव्हायटिस सांगून ते ट्रीटमेंट तुमची व्यवस्थित होऊ शकतं. पण जर तुम्ही घरच्या घरी ट्रीटमेंट घेतली, घरच्या रेमेडीज केल्या काही, त्याची स्टेरिलिटी नाही आहे. फॉर एक्झाम्पल काही पेशंट रोज वॉटर टाकतात. तर रोज वॉटर कधी ओपन केले माहीत नाही, त्याचं स्टराईल आहे का नाही माहीत नाही. तर हे सगळं तुम्ही जर घरी वापरलात तर त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. जसं मॅडमनी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलं की इन्फेक्शन बरं होतं, पण तुम्ही ट्रीटमेंट घेतलं नाही, वारंवार तेच टाईपचं ड्रॉप्स टाकत राहिलात तर मग त्या काळ्या बुबुळावरती जे पांढरे डाग येतात ते पुढे जाऊन ते परमनंट होऊ शकतात. सो तुम्हाला जेव्हा तुम्ही तुम्ही बघाल जसं की एक लाईट बल्ब एक्झाम्पल आपण बघायला तर त्याच्या आजूबाजूला तुम्हाला एक रेनबो कलरचा इफेक्ट दिसेल. तुमची विजन एकदम ब्लर होऊ शकते, कंटिन्यू क्लिअर विजन तुमचं राहणार नाही. त्यामुळे सो तुम्हाला जर कंजंक्टिव्हायटिस झालं तर डॉक्टरकडे जा, योग्य ते डायग्नोसिस करून ते ट्रीटमेंट देतील. पण घरीच तुम्ही ट्रीटमेंट करू नका आणि याला प्रोलॉंग करू नका. फारच छान. डॉक्टर वर्षा, तुम्हाला काही यात भर घालायची? यात फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही लहान मुलांकडे तर अजिबात दुर्लक्ष करू नका जर डोळे आले असतील तर. कारण सरांनी तुम्हाला स्लाईडमध्ये पण दाखवलं की मुलांच्या डोळ्यांच्या आतमध्ये कसा तो मेम्ब्रेन फॉर्म होतो, तर त्याच्यामुळे पुढे जाऊन त्याचे ॲडेजन्स होऊ शकतात आणि मग डोळ्यांना बाकीच्या गोष्टी आहेत की आपण काही वेळेला ते मेडिकल टर्म्स आहेत, सिम्लेफेरॉन अँड अदर थिंग्स, ड्रायनेस खूप दिवसांसाठी राहू शकतं. त्यामुळे त्या मुलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका या गोष्टींमध्ये. अगदी डॉक्टरांकडे जाऊनच ट्रीटमेंट घ्यायची आहे. पुढे जाऊन जर तुम्हाला हे सगळं अवॉइड करायचं आहे तर त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊनच ट्रीटमेंट घ्या. फारच छान. अविनाश यांचा फोन आहे अमरावतीहून. बघूया काय प्रश्न विचारतायत. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. अविनाश बोला, आपला आवाज येतोय, आपला प्रश्न विचारा. हाँ नमस्ते सर. हाँ नमस्कार सर, अगर सपोज दिव्यांग मुलांना जर त्यांचे आधीच ते डोळे त्यांना जन्मता नाही राहत, पण सपोज त्यांना जर डोळ्यांचा जर आजार झाला तर सपोज आपण काय करू शकतो? दिव्यांग मुलांना पुढे थोडा प्रश्न विचारा, पुन्हा एकदा प्रश्न विचारा जेणेकरून आम्हाला समजेल. जर सपोज जर दिव्यांग मुलांना जर डोळ्यांचा जर त्रास झाला तर त्यांच्यासाठी काय करावं लागेल? कारण की ते तर त्यांना तर आधीच दिसत नाही. बरं, ओके. प्रश्न कळलाय. कोण? किशोर सरांपासून सुरुवात करूया. दिव्यांग मुलांना जर त्यांना बघा स्वतःची काळजी घेता येत नाही, त्यांना डोळे येतात, त्यांना पाणी सतत कधी कधी वाहत राहतं, पण तुम्ही आता हे जी डोळ्याची साथ चालू आहे ही सतत नसते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं कळेल की आता याला डिस्चार्ज नाही आहे, पाणी जास्त वाढलंय, डोळा सुजलाय, ते एक लहान मुलासारखे सतत डोळा चोळत राहणार, त्याच्यामध्ये सूज होणार त्यांना. तर ह्या गोष्टीची तुम्ही एक नोंद घेतली तर कळेल तुम्हाला की आता यांना डोळ्याचे लक्षणं आहेत. किंवा जर त्यांना दिसतच नाहीये तर ते नेहमी चोळत राहतायत, तुम्ही त्यांना जवळच्या डॉक्टरकडे किंवा शासकीय रुग्णालयात तुम्ही जर घेऊन गेलात ते योग्य ते ट्रीटमेंट लवकर करतील. कारण त्यांना कळेल की हे आधीच त्यांना तसं आजार आहे की हा आहे सतत जी साथ चालू त्याच्यामुळे झालं. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ते कळायला पाहिजे की त्याला पाणी येण्याची क्षमता आधीपासून होती का आता आहे. वारंवार डोळ्याला हात लावतील, ते कळणार नाही त्यांना की काय करतोय मी. म्हणून ते सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा नोंद घेतली तर तुम्ही त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित करू शकता. कदाचित अशाच स्वरूपाचं असेल की अंधत्व या गोष्टींमुळेच ते डोळेच नसतात. वर्षा म्हणून तुम्हाला काही भर उत्तरात? या फक्त एवढंच सांगायचं आहे की दिव्यांग आहेत म्हणून त्यांना कळत नाहीये असं होत नाही. त्यांना हे कळतंय की आपल्या डोळ्यांना जळजळ होते किंवा टोचल्यासारखं होतोय, की होणारा त्रास आहे कुठल्या तरी प्रमाणात वेगळ्या डिरेक्शनने वाढलाय, की आधी हे होत नव्हतं मला पण आता हे होतंय. ठीक आहे, दिसत नाहीये पण ते सांगू शकतात. हे कुठेही जर तुम्हाला प्रेझेंट झालं की कंप्लेंट करताय असं होतंय आणि तुम्हाला त्यांचे सिम्पटम समोरून जाणवत आहेत की हे जास्ती वाढलंय, आधी इतकं नव्हतं या मुलांना, असं झालंय, तर लक्षात घ्यायचं की याच्याबरोबर यांना या साथीपैकी किंवा दुसरं काहीही असू शकतं. फक्त यांच्यामध्ये हे नॉर्मल साथ येणं असं लक्षात घेऊन जाऊ नका. या लोकांना थोडं स्पेशल अटेन्शन देऊन लवकरात लवकर डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या. छानच. मित्रांनो, खरंच तुम्ही छान प्रश्न फोन करून विचारत आहात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त माहिती
प्रचार प्रसार होत आहे या त्रासाविषयी. आणि किशोर सर तुमच्याकडे येतो की डोळे आले तर उपचार कोणत्या शासकीय रुग्णालयामध्ये किंवा दवाखान्यामध्ये मिळतील त्याविषयी आम्हाला सांगा. जर आपण एवढी काळजी एक पूर्ण लेक्चरमध्ये एक्सप्लेन करून या शोमध्ये आपण सांगितलं की सगळं होऊन सुद्धा जर तुम्हाला डोळे आले असतील तर गव्हर्नमेंटनी बरेचसे उपाय करून ठेवलेत. फॉर एक्झाम्पल मेडिकल कॉलेजेस हे 24 तास तुमच्यासाठी आहेत. तुम्हाला असं वाटलं की ऑफिसमध्ये तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी डोळे लाल होऊन येतात तर कॅज्युअल्टीमध्ये जाऊन तुम्ही दाखवू शकता. आपल्या मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये जे मेडिकल कॉलेजेस आहेत तिकडे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. तिथे गर्दी असते, काही काहींची कंप्लेंट असते गर्दी असते, तर पेरिफेरल हॉस्पिटल्सही आहेत आपल्या मुंबईत आणि पूर्ण महाराष्ट्रभर की तिकडे तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेऊ शकता. आपला दवाखाना एक चांगलं प्रोटोकॉल BMCने चालू केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. डिस्पेन्सरीज आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही जर ट्रीटमेंट घेतली किंवा मग सगळं हे सोडून तुमचे जे लोकल डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून तुम्ही ट्रीटमेंट घ्या, पण घरी याचे ट्रीटमेंट करू नका. तर याची सगळी तुम्ही मेडिकल प्रोफेशनमध्ये जाऊनच ट्रीटमेंट घ्या. ओव्हर द काउंटर मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन ते ड्रग्स औषधं घेऊन तुम्ही स्वतःच ट्रीटमेंट करू नका, कारण हा एक आजार आहे जो बरा होतो, पण जर नाही ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली त्याचे कॉम्प्लिकेशनही वाढतात आणि त्याचं दृष्टीला पण तुमचं परिणाम होऊ शकतो. वर्षा मॅडम तुम्हाला या उत्तरामध्ये अजून भर घालायची? एवढंच सांगायचं आहे की सरांनी आपल्याला सांगितलं की तुमच्या जवळपास हे सगळं चालू आहे, पण बऱ्याचशा मुंबईतल्या म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रभर शासनाने होम सर्वे म्हणजे होम व्हिजिट्स चालू केल्या आहे. सर्व्हे चालू आहे कंजंक्टिव्हायटिसचा की घरोघरी आपले आरोग्यातले लोक जाऊन तपासणी करतायत, सिम्पटम्स तपासतायत, कुणाला काय त्रास होतोय ते फाइंड आउट केलं जात आहे. घरोघरी पेशंट शोधून त्यांच्यावरती ट्रीटमेंट दिली जाते. तर हा खूप मोठं हे पाऊल पुढे आहे ज्यातनं आपण हा प्रसार रोखण्याचाही प्रयत्न करत आहोत आणि कंट्रोलमध्येही आणत आहोत. फारच छान. तर अजून एका दुसऱ्या छटेला आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न करूया की डोळे लाल झाले तर डोळे येणे एक भाग आहे, अजून कुठले इतर त्रास असू शकतात किंवा अजून काय कारण आहेत ते आमच्या मित्रांना सांगा. वर्षा मॅडम. ओके, आता आपण सध्याला डोळ्यांची साथ चालू आहे म्हणून असं आहे की अरे डोळे लाल झाले तर डोळे आले, डोळे आले, डोळे आले. ठीक आहे, डोळे आले आत्ताची ही गोष्ट आहे, पण प्रत्येक वेळेला तुमचा डोळा लाल झाला म्हणजे आपल्याला डोळे आलेत असं नसतं. तर डोळे बऱ्याच गोष्टींनी अदर थिंग्स आहेत ज्याच्यामुळे डोळे लाल होऊ शकतात. साध्या कॉमन गोष्टी आहेत की तुम्ही रात्रभर व्यवस्थित झोपला नाही तरी तुमचे डोळे लाल होतात. काही लोकांना आंघोळीनंतर डोळे लाल होतात, त्या ॲलर्जिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर एक्सपोजर, तुमचं कम्प्युटर डिजिटल डिव्हायसेसचं जास्ती एक्सपोजर राहिलं तर त्याच्यात डोळे लाल होतात. सिव्हिअर ड्राय आय राहतात लोकांना, इरिटेशन राहतं, डोळे चोळले जातात, त्याच्यामुळे डोळे लाल होतात. याच्याच बरोबर काही क्रोनिक आणि सिव्हिअर गोष्टी पण आहेत, जसे की डोळ्यांच्या आतल्या भागांना सूज येत राहते, त्याच्यामुळे डोळे लाल होतात. त्याच्यामध्ये पण तुम्हाला डोळा दुखतो, नजर धुरकट होते, डोळे लाल होतात. आणखी एक म्हटलं तर डोळ्यांचं प्रेशर वाढतं बऱ्याच वेळेला, काचबिंदू असतो लोकांना, तेही समजत नाही, डोळा लाल होतोय, डोळा दुखतोय, डोळा लाल, या कंप्लेंट असतात. पण या डोळा लाल होण्याच्या मागे बऱ्याचशी दुसरी कारणं सुद्धा आहेत. त्यामुळे सुरुवातीला डोळे लाल झाले की बाबा ही जी आम्ही लक्षणं सांगितली ती लक्षणं सोडून थोडं जरी दुसरं काही वाटत असेल तर इमिजिएट डॉक्टरांकडे दाखवा, कारण प्रत्येक डिसीजची ट्रीटमेंट हीच नाही आहे. जसा त्रास आहे त्याचप्रमाणे ती ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मेनली सध्या सगळीकडेच तसं काचबिंदूचं प्रमाण वाढतंच आहे. आपल्याकडे थोडंसं डायग्नोसिसला लेट होतो कारण लोक उशिरा अप्रोच होतात हॉस्पिटल्समध्ये. तर कुठेही तुम्हाला कसलीही शंका वाटत असेल, काही वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवून घ्यावं. फारच छान. डॉक्टर किशोर तुमच्याकडे वळतो की डोळे आल्यावर समजा पेशंट बरा झाला, रुग्ण बरा झाला की किती काळाने तो कॉम्प्युटरचा समजा जॉब असेल त्याचा किंवा मोबाईल आपण बघतो तर किती वेळानंतर ते डिजिटल एक्सपोजर घेतलेलं चांगलं किंवा कधीपासून सुरुवात करावी त्याविषयी थोडं. जेव्हा तुम्हाला व्हायरल कंजंक्टिव्हायटिस जो बराच वेळ घेतो बरं व्हायला, तो बरा झाल्यानंतर एक ड्रायनेस बसतो, म्हणजे आपले डोळे फार कोरडे होतात, त्याच्यात पाणी बनवण्याची बिकॉज तो आजारी असतो. आजारी माणसाला आपण सांगू नाही शकत तुम्ही आज 5-10 किलोमीटर पळा,
सो तो आजारी डोळ्याला तुम्ही लगेच जर डिजिटल एक्सपोजर जसं कॉम्प्युटर मोबाईलवरती जर तुम्ही त्याचं काम चालू केलं तर त्यांना थोडं त्रास होऊ शकतो, कारण ब्लरिंग ऑफ विजन म्हणजे डोळ्याला बघण्यासाठी पाण्याची गरज असते, पण जर पाणी जर कमी झालं तर तुम्हाला ब्लरिंग ऑफ विजन तिथे दिसणार, तुम्हाला दिसायला थोडा त्रास होणार, डोळे झोमणार, तुम्हाला जळजळ होणार डोळ्याची. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे जाणवतील. जर तुम्ही कॉम्प्युटरचे IT प्रोफेशनमध्ये खास करून असतं, ऑलरेडी त्यांच्यामध्ये ड्रायनेस असतो, त्याच्यात डोळे येणं आणि नंतर बरं होणं आणि परत कॉम्प्युटरवर 8 ते 10 तास काम करणं, हे थोडं तुम्ही काळजी घ्यावी की तुम्ही थोडं 20-20-20 जे चाललं आहे की 20 मिनिट्स काम केल्यानंतर 20 सेकंद तुम्ही ब्रेक घ्या आणि 20 मीटर्स काय लांबची गोष्ट बघा आणि परत रिझ्यूम करा. हे जर तुम्ही प्रोटोकॉल ठेवला तर तुम्हाला डोळे जे ड्रायनेस आहे त्याचं तुमचं इफिकसी काम करण्याची जास्तच वाढेल. सो हे सगळं तुम्ही थोडं काळजी करा आणि एक आर्टिफिशियल टीयर्स जसं ड्रायनेससाठी आपण ड्रॉप्स टाकतो तो कंटिन्यू करा आणि मग तुम्ही करू शकता. रात्रीचा मोबाईल तुम्ही फक्त कमी करा. फारच छान महत्त्वपूर्ण हे वाक्य आहे, अधोरेखित करूया. आणि डॉक्टर वर्षा, जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार एका वाक्यात? आताच्या कंडिशनकडे बघून फक्त एवढंच सांगते की तुम्ही स्वतःची स्वच्छता आणि इतरांची, आपल्या घरातल्या लोकांची काळजी एवढं घेतलं तर आपण हा आजार अगदी नियंत्रणात आणू शकतो आणि पूर्णपणे बरा होतो. फारच छान सर, वेळ कमी आहे, तुम्ही काय संदेश देणार? डोळे येणे इझिली ट्रीटेबल आहेत. घरी बसून त्याची ट्रीटमेंट आणि त्याची कॉम्प्लिकेशन वाढू नका. तुम्ही स्वतः ट्रीटमेंट नका करू, व्यवस्थित शासनाने दिलेलं आहे, ट्रीटमेंट करा, बरे व्हा. फारच छान. आज डॉक्टर वर्षा रोकडे आणि डॉक्टर किशोर खाडे इथे आले आणि आपल्याला छान मार्गदर्शन केलं. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी वेळ काढून इथे आला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. प्रेक्षक मित्रांकडून, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदेच्या टीमतर्फे तुमचे धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम तुमच्यासाठी आहे त्याला मर्यादा नाही आहे. त्याच्यासाठी पुढील कार्यक्रमात आम्ही एक नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा येऊ. तोवर पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.